मराठी साहित्यिकांची पुस्तके घरी नसतील तर तुम्ही मराठी कसे? कविवर्य अशोक नायगावकर. मराठीचा इतिहास माहीत नसेल, तुमच्या घरात मराठीतील नामवंत साहित्यिकांची पुस्तके नसतील तर तुम्हाला मराठी असूनही मराठी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आजच्या काळातही पिढीचा कोणीही साहित्यिकांशी संबंध राहिलेला नाही. कुसुमाग्रजांनी मराठीची जी अवस्था आपल्याला कवितेतून मांडली आहे त्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळे 20 वर्षांनंतर पुढचे दिवस कठीण असतील अशी खंत ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. लोकमत साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने कोरम मॉल येथील कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथदालन येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी नायगावकर, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे, ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, चतुरस्र अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कोरम मॉलचे सेंटर हेड विकास लब्धा नियोजन समितीच्या प्रतीक्षा बोर्डे, प्रकाश बोर्डे, दुर्गेश आकेकर, निशिकांत महांकाळ यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगताबरोबर कविता सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. नायगावकर म्हणाले की मराठीचा मॉलमध्ये आणण्याचे ऐतिहासिक काम लोकमतने केले. आधुनिकतेशी मराठीची नाळ जुळणे महत्त्वाचे कार्य आहे. मॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांच्या कानावर मराठी शब्द पडतील. इंग्रजांनी वखारी सुरू केल्या, मराठी माणसांच्या वखारी जगभर आहेत. मराठीने आधुनिकतेचे स्वागत करीत जगभरातील मराठी माणसांसोबत जोडून घेतले पाहिजे. त्यानंतर त्यांनी मुळाक्षरावर आधारित तेव्हा आणि आता व गाजापट्टी म्हणत बघा आम्ही गाठले लक्ष्य या कविता सादर केल्या. भीमराव पांचाळ म्हणाले की लोकमताने पुस्तकांच्या या दुनियेत मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दवणे यांच्या भाषणाचा धागा पकडत पांचाळ म्हणाले की शब्दांना गृहीत धरू नका. हे दवणे यांचे म्हणणे योग्य आहे, कारण जगताना आपण शब्दांचा आधार घेतो, परंतु आपण आता शब्दांना गृहीत धरू लागलो आहोत. यावेळी त्यांनी वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे ही गझल सादर केली. प्रवीण दवणे म्हणाले की कोरम आज खऱ्या अर्थाने शब्दमय झाले. बाह्य सुखांच्या सुगंधाच्या अनेक गोष्टी जिथे मिळतात तिथे आंतरसुखाच्या म्हणजे साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध करून दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कागदोपत्री मिळाला तरी तो दर्जा काळजोपत्री मिळाला पाहिजे. मराठी भाषा आपल्या रक्ताची, जीवनाची, हिमोग्लोबिनची जीवन भाषा झाली पाहिजे. अभिजात भाषेला पंचारती ओवाळण्यापेक्षा एक संवेदनाची ज्योत रुजवावी अशी अपेक्षा दवणे यांनी व्यक्त केली. त्यांनी शब्द गृहीत धरत नाहीत ही कविता सादर केली. लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी लोकमत साहित्य पुरस्कार व महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. मॉलमध्ये मराठी पुस्तकांचे दुकान चालवणे परवडेल की नाही हे माहीत नाही, पण महोत्सवाच्या निमित्ताने मराठी पुस्तकेच विकली जातील अशी अट घातली आहे. शैलेश वजे आणि त्यांची टीम यांनी उत्तम पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात आणली आहेत. पुढच्या वर्षी एका आठवड्याचा ग्रंथ महोत्सव आयोजित केला जाईल असे यावेळी त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप प्रधान यांनी केले. मला वाटतं मागच्या वर्षी पण कोरमनी प्रदर्शन भरवलं होतं आणि आता ॲक्च्युली जरी मी ययाती घेतलं असेल तरी बिरसा मुंडांच्या आयुष्यावरचं एक पुस्तक आहे ते पण मी घेतलं आहे. मला असं वाटतं की आता जे नवीन नवीन लेखक आहेत ना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचत नाही. म्हणजे आमच्या पिढीचे जे होते पु ल किंवा इतिहासकार किंवा वपू काळे म्हणा तुम्ही किंवा मिरासदार वगैरे, हे सगळ्यानंतर आता जे नवीन आहे त्यांना मला थोडंसं वाचायचं होतं म्हणून मी आज इकडे आले. आणि लोकमतने अतिशय सुंदर उपक्रम हा लोकमतने केला आहे. मला वाईट वाटतं की मला मुलांची पुस्तकं घेऊन द्यायला खूप आवडली असती, पण हल्लीची बहुतेक मुलं ही कन्फ्युज इंग्लिश मीडियममध्ये जातात, त्याच्यामुळे ना धड त्यांना मराठी नीट वाचता येतं ना इंग्लिश. तर आणि मी खूप अभिनंदन करते लोकमतचं आणि कोरमचं पण. कोरम नेहमी एक मॉलच्या पलीकडे जाऊन अशी संस्कृती जपायला मदत करतं. सो मी त्यांनाही त्यांचंही खूप खूप अभिनंदन करते. आणि ठिकाणी हे बघा, नुसतं तुम्ही युवा पिढीला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. त्यांचे आई बाबा वाचतात का? कारण लहान मूल हे नेहमी आपल्या आईवडिलांनाच बघून मोठं होत असतं. आता आम्ही वाचायचो तर माझी मुलगी पण वाचते, ती भरपूर वाचते, इंग्लिश वाचते पण वाचते आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचते. म्हणजे ती बाबासाहेब आंबेडकर पण वाचते. त्यानंतर आता मी काही बोलले तर ते कॉन्ट्रोवर्सी होते लगेच, त्यामुळे मी काही बोलत नाही. पण मला वाटतं की चरित्र हे दुर्योधनाचं असावं, रावणाचं असावं, श्रीरामांचं असावं, कर्णाचं असावं. प्रत्येक व्यक्तिमत्वाचे जे जे पैलू आहेत. आता मी एक पुस्तक घेतलंय जे अनुवादित आहे, त्याच्यामध्ये त्याने लिहिलंय की महाभारत जरी एपिक असेल आपण म्हणतो तरी सुद्धा
त्या कॅरेक्टरचे पाय मातीचेच होते. ती जी लोक होती, ते खरं खोटं काय मला माहित नाही, तर मला तेही वाचायचं आहे म्हणून मी तेही पुस्तक घेतलंय. आणि नवीन पिढीला बोंबलून आम्ही तर नेहमी आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आम्ही आई वडिलांना सांगतो की तुम्ही त्यांच्या नेटपॅकवर खर्च करण्यापेक्षा पुस्तकांवर खर्च करा. कपडे लत्ते खाणं पिणं हे आयुष्यामध्ये होत असतं, पण शारीरिक वाढीबरोबर माणसाची सांस्कृतिक आणि मानसिक वाढ जर नीट झाली तर आज जे समाजामध्ये जे काही अराजक माजलंय ना, मला वाटतं ते थोडं कमी व्हायला मदत होईल.